धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना दिल्या शुभेच्छा। संपादक सचिन मोरे, धनकरुणा न्यूज। 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त फलटण नगर परिषदेकडून फलटण शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना राखीव दिव्यांग कल्याण निधी वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमात नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री निखिल मोरे सर यांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करताना प्रथमतः सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर नगर परिषदेकडून दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना राखीव निधीमधून पहिल्या हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याबाबत तसंच शासन स्तरावरून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना व मार्गदर्शनानुसार निश्चित कार्यवाही नगर परिषदेकडून करण्यात येईल असं सांगितलंय। फलटण नगर परिषदेचे कार्यालय अध्यक्ष श्री रोहित जमदाडे यांनी नगर परिषदेमार्फत दरवर्षी राखीव दिव्यांग कल्याण निधीमधून 2 टप्प्यांमध्ये नगर परिषदेकडून फलटण शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरित केला जात असून त्यामधील यावर्षीचा पहिला हप्ता जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून एकूण 198 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री सुभाष गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सुरुवातीला सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरित केला जाणार असल्यामुळं कार्यक्रमास उपस्थित नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री निखिल मोरे यांचे संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त केलेत। तसंच कार्यक्रमास नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री तेजस पाटील, दिव्यांग कामकाज विभागाच्या लिपिक सौ काजल शिंदे, आस्थापना विभागाचे लिपिक श्री संतोष घाटगे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार श्री मुश्ताक महा, निवडणूक व जनगणना विभाग यांनी व्यक्त केलंय। यावेळेस दिव्यांग संघटनांचे सचिव संतोष काकडे, अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सत्यम परदेशी तसंच ज्योती परदेशी यांनी निवेदन केलं। मुख्य संपादक सचिन मोरे, धनकरुणा न्यूज, फलटण। धनकरुणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत रहा धनकरुणा न्यूज चॅनल। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।